नमस्कार मित्रांनो, मी ज्ञानेश्वर रे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजचा व्लॉग एकदम स्पेशल आहे। आज आपण डहाणू तालुक्यात चालू आहे मित्रांनो। डहाणू तालुक्यातले जे काही पर्यटन स्थळ आहेत ना मित्रांनो, आज त्यांना आपण भेट देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो। आणि आज आपल्या बरोबर आपले रेग्युलर मित्र विक्रांत। आजचा पण प्रवास आपला मित्रांनो सोबतच आहे। आजचा प्रवास मित्रांनो आपला सुरू झालाय। आता सकाळचे 8 वाजले आहेत मित्रांनो। आता आपलं टार्गेट मित्रांनो नॉन स्टॉप आपल्याला 100 किलोमीटर जायचं आहे मित्रांनो। मध्ये थांबायचं झालं तर थांबू कुठेतरी, पण नॉन स्टॉप मित्रांनो आपल्याला आता 100 किलोमीटर जायचं आहे। आणि आज आपली गाडी मित्रांनो ही आपल्या स्प्लेंडरवरच चालू आहे मित्रांनो। ही आपली गाडी आहे। तर चला आजच्या प्रवासाला सुरुवात करू आणि मारूया काही गप्पा पण पुढे रस्त्यात। आपल्याला मित्रांनो बऱ्याच दिवसापासून डहाणू साईडला फिरायला जायचं होतं, पण काही वेळच मिळत नव्हता आणि जायला पण एवढं काही खास जमत नव्हतं। तर आज बऱ्याच दिवसातून प्लॅन झालाय डहाणू साईड जायला। आज निघालोय। आज आपल्याला मित्रांनो नॉन स्टॉप 100 किलोमीटर चालायचं आहे। आता सध्या तर मित्रांनो आपण इकडं पालघर जिल्ह्यात प्रवेश केलाच आहे मित्रांनो। आणि आता थोड्याच वेळात आपण मोखाड्यापर्यंत पण पोहोचू। आता आपल्याला थोडंसं तिथं बाईकचं मित्रांनो चैन वगैरे सेटिंग करून घ्यायची आहे। तर चला मित्रांनो, रस्ते मित्रांनो इकडचे एक नंबर आहेत मित्रांनो। आपल्या नाशिकच्या तुलनेत तर एकदम भारीच आहेत मित्रांनो। याच रस्त्याने मित्रांनो आपल्याला प्रवास करत राहायचंय। मित्रांनो या रस्त्याने प्रवास करायला एवढं भारी वाटतंय ना मित्रांनो। फक्त आजूबाजूचा व्ह्यू चेक करा, जबरदस्त नुसते आजूबाजूने झाड आहेत मित्रांनो। एकदम जबरदस्त फिलिंगच वेगळी आहे मित्रांनो। आपलं पहिलं जे लोकेशन आहे ना, तर आपण महालक्ष्मीला जाणार आहे मित्रांनो। पहिलं आपलं लोकेशन जवळपासून आपण पुढे आलोय। आता सर्वात पहिले आपण चारोटी नाक्यावर जाणार आहे मित्रांनो। चारोटी नाक्यावरून डायरेक्ट महालक्ष्मीला जाऊ। मित्रांनो आपण चारोटी नाक्यापासून पुढे आलोय आणि इकडं महालक्ष्मी आईचा डोंगर दिसतोय बघा मित्रांनो। झाडांमुळे एवढं काही दिसत नाहीये। इकडे पहा पाठीमागे मित्रांनो, इकडं आपल्याला महालक्ष्मी आईचा डोंगर दिसतोय मित्रांनो। आपल्याला या रस्त्याने राईट साईडला जायचंय। महालक्ष्मी माता गड मंदिर, श्री महालक्ष्मी माता गड मंदिर या कमानीतून मित्रांनो आपल्याला पुढे जायचंय। हा जो एरिया दिसतोय तर हा पूर्ण पार्किंगचा एरिया आहे मित्रांनो। आणि भक्त निवास, इथून हे आपलं प्रवेशद्वार। इथून आता आपल्याला पायी चालत जायचं आहे वरती। आजूबाजूने पूर्ण जंगल दिसतंय, घरं कमी दिसत आहेत। तर मित्रांनो आपलं आता इथून माहीत नाही अजून किती वरती जायचं आहे पायी चालत। आपला ट्रेक इथून चालू झालंय, बघू वरती किती मिनिटात पोहोचतोय आपण। मित्रांनो जबरदस्त अशी चढाई चालू झाली आहे पूर्ण। बघा किती उंचावर रस्ता आहे। रस्ता पण चांगला आहे मित्रांनो। इथून आपल्याला एकदम अतिशय सुंदर मित्रांनो पायरी मार्ग दिसतोय बघा।
जबरदस्त. पायऱ्याच आहेत पण एकदम कठीण आहेत चढायला, पण भयानक दम लागतोय मित्रांनो. घाम बघा, पूर्ण घाम, पूर्ण घाम आले, पूर्ण खडी चढाई आहे एकदम 80 डिग्री. पण एकदम एकदा व्ह्यू चेक करा मित्रांनो, मस्त वाटते. पण मित्रांनो आता आपण वरती आलोय, शिखरावरतीच. वरती सुळका दिसतोय बघा मित्रांनो आपल्याला. दुपारचे 12 वाजले आणि पूर्ण अंगाला घाम आले, आंघोळच झाली आहे पूर्ण. जास्तीत जास्त मित्रांनो 1 तासाचा ट्रेक आहे हा. 1 तासात आरामात येते मित्रांनो माणूस तिथं वरती. आणि मित्रांनो इकडून व्ह्यू चेक करा, एक नंबर. दुकान माकडं बसून मित्रांनो सावध राहा. बघा हे घाबरायचं नाही पण जास्त. इथं सूचना दिलेली आहे मित्रांनो, इकडनं आले तर कधी अजिबात वरती जाण्याचा प्रयत्न नका करू. त्यामुळेच आम्ही पण आता सध्या वरती नाही जात. ऑनलाईन होईल का? मंदिराची एंट्री इकडून. तर मित्रांनो आपलं दर्शन एकदम व्यवस्थित करून झालं आणि दर्शन पण एकदम भारी झालं. जेवढी निगेटिव्ह एनर्जी वरती घेऊन आलो होतो आता पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी आली. एकदम असं उत्साह आलाय. अजून येताना इतकं दमलो होतो ना, मंदिरात गेलो ना पूर्ण आळसच उडून गेला. तर खरंच खूप एकदम भारी वाटलं इकडं येऊन मंदिरात दर्शन करून. आणि विक्रांतला पण एकदम भूक लागली होती, पण बरीचशी एनर्जी कमी होऊन गेली होती येता येता. पण आलं इकडं मंदिरात आलो आणि पूर्ण एनर्जी जशी येताना होती ना तशी एनर्जी परत आली आहे मित्रांनो. एनर्जी आली मित्रांनो. आता आपण गड उतरून आलोय आणि आता आपण जाणार आहेत मित्रांनो डहाणू मधील डहाणू किल्ल्यावर. तर चला निघू. मित्रांनो आपण आता थोड्याच वेळात डहाणू किल्ल्याकडे जाऊ. तर चला जाऊया. मित्रांनो आपण त्या किल्ल्याकडून डायरेक्ट इकडं समुद्र बीचवर आलोय, डहाणू बीचवर. त्या किल्ल्यावर गेलो होतो पण मित्रांनो तिथे एकदम जाऊशीच वाटलं नाही मध्ये, कारण तिथं तहसील कार्यालय होतं त्या कारणाने. मग जास्त वेळ काय तिथं थांबलोच नाही. आता आपण आलोय डहाणू बीचवर आणि समुद्राच्या लाटा पण मित्रांनो खवळल्यात एकदम. थोडा वेळ इथं रेस्ट करू, जेवण वगैरे करू, थोडंसं रेस्ट करू मित्रांनो आपण इथं.
मित्रांनो आम्ही इथं बराचसा वेळ बसलो, 1 तास तर आरामात बसलो आणि 1 नंबर वाटतंय मित्रांनो इथं बसायला, एकदम जबरदस्त. तर आता आपण घरच्या दिशेने निघतोय मित्रांनो. आता परत आपल्याला 100-120 किलोमीटर आपला बाईकचा प्रवास आहे मित्रांनो. आता 4 वाजलेत, बघू आज आपल्याला घरी पोहोचता किती वाजतात.